नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये। तर आज आपण मराठी व्याकरणातील सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे वर्णमाला या टॉपिकवरील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न पहिला, मुखातून निघणाऱ्या ध्वनीला काय म्हणतात? पर्याय आहे 1 नंबर शब्द, 2 नंबर आहे वर्ण, 3 नंबर आहे अक्षर आणि 4 नंबर आहे व्यंजन। तर उत्तर आहे 2 नंबर वर्ण। 2 नंबरचा प्रश्न आहे, मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे? पर्याय आहे 1 नंबर 36, 2 नंबर आहे 20, 3 नंबर आहे 48 आणि 4 नंबर आहे 50। तर उत्तर आहे 3 नंबर 48। 3 नंबरचा प्रश्न आहे, ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? पर्याय आहे 1 नंबर व्यंजन, 2 नंबर आहे स्वर, 3 नंबर आहे अक्षर आणि 4 नंबर आहे शब्द। तर उत्तर आहे 2 नंबर स्वर। 4 नंबरचा प्रश्न आहे, श, श, स या वर्णांना काय म्हणतात? पर्याय आहे 1 नंबर ध्वनी, 2 नंबर आहे कठोर वर्ण, 3 नंबर आहे उष्मे आणि 4 नंबर आहे अनुनासिके। तर उत्तर आहे 3 नंबर उष्मे। 5 नंबरचा प्रश्न आहे, मराठी भाषेत किती स्वर असतात? तर पर्याय आहे 1 नंबर 10, 2 नंबर आहे 12, 3 नंबर आहे 14 आणि 4 नंबर आहे 16। तर उत्तर आहे 2 नंबर 12। 6 नंबरचा प्रश्न आहे, क ते म पर्यंतची वर्णे कोणत्या गटात मोडतात? पर्याय आहे 1 नंबर उष्म, 2 नंबर आहे स्वर, 3 नंबर आहे स्पर्श आणि 4 नंबर आहे अंत्यस्थ। तर उत्तर आहे 3 नंबर स्पर्श। 7 नंबरचा प्रश्न आहे, मराठीतील व्यंजनामध्ये व कोणत्या गटात येतो? तर पर्याय आहे 1 नंबर स्पर्श, 2 नंबर उष्म, 3 नंबर अंत्यस्थ आणि 4 नंबर आहे अर्ध। तर उत्तर आहे 3 नंबर अंत्यस्थ। 8 नंबरचा प्रश्न आहे, स्वर म्हणजे काय? पर्याय आहे 1 नंबर संयुक्त अक्षरे, 2 नंबर इतर अक्षराशिवाय उच्चारता येणारा ध्वनी, 3 नंबर आहे केवळ लिहिताना वापरली जाणारी अक्षरे आणि 4 नंबर आहे व्यंजनाचा प्रकार। तर उत्तर आहे 2 नंबर इतर अक्षराशिवाय उच्चारता येणारा शब्द। 9 नंबरचा प्रश्न आहे, मराठी भाषेत अंत्यस्थ व्यंजन किती आहेत? पर्याय आहे 1 नंबर 3, 2 नंबर आहे 4, 3 नंबर आहे 5 आणि 4 नंबर आहे 6। तर उत्तर आहे 2 नंबर 4। 10 नंबरचा प्रश्न आहे, वर्णमालेत ह हे कोणते वर्ण आहे? तर पर्याय आहे 1 नंबर स्पर्श, 2 नंबर आहे उष्म, 3 नंबर आहे स्वर, 4 नंबर आहे अनुस्वार। तर उत्तर आहे 2 नंबर उष्म। 11 नंबरचा प्रश्न आहे, योग व ह वर्णात काय येते? तर पर्याय आहे 1 नंबर स्वर, 2 नंबर आहे व्यंजन, 3 नंबर आहे मात्रा, 4 नंबर आहे अनुस्वार किंवा विसर्ग। तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।